Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn relationship between environment and ecosystem. Relationship environment and ecosystem. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीममध्ये काय रिलेशन आहे तर अतिशय जवळचा त्यांचा काय आहे संबंध आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल जे फॅक्टर्स असतात, आपल्या आजूबाजूला फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर जे असतात आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती अफेक्ट करत असतात. हे जे फॅक्टर्स असतात अफेक्ट, हे काय करतात अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फिजिकल, केमिकल, biological factors affecting the living organism in any possible way is collectively called as environment. कोणत्याही वेनी हे सगळे मिळून जे सजीवांवरती अफेक्ट करत असतात आणि या सगळ्यांचा एक थोडक्यात साधारण परिणाम म्हणजे याला काय म्हणतात एन्व्हायरमेंट म्हणतात. फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्या सराउंडिंग्सला हवा, पाणी, वेदर यांचा परिणाम सजीवांवरती होत असतो. मग तो वनस्पतींवर पण होत असतो आणि प्राण्यांवर पण होत असतो. प्रत्येक सूक्ष्मजीवावर सुद्धा, प्रत्येक युनिसेल्युलर असू दे, मल्टीसेल्युलर असू दे, सगळ्या सजीवांवरती आपल्या आजूबाजूला जे हवा, पाणी, तापमान, टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात अफेक्ट करत असतात. त्यालाच काय म्हणतात कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आता ह्या एन्व्हायरमेंटचे साधारणतः दोन प्रकार पडतात. एन्व्हायरमेंटचे दोन प्रकार पडतात. There are two main types of environment. One is natural environment and second is artificial environment. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, म्हणजे माणसाने तयार केलेलं. There are two types of environment, natural environment and artificial environment. आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय असतं, नेचरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे सगळं कुठे येतं तर नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये येतं. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट एअर, ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, त्याचा अफेक्ट आपल्यावरती होत असतो. वॉटर, लँड, आपण ज्या जमिनीवर राहतो, आपल्या आजूबाजूला जे असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, हे सगळे नॅचरल एन्व्हायरमेंट येतात. आणि एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऑल दोज आर द
included in natural environment also. Their interaction is involved in natural environment. ह्या सगळ्यांचं एकमेकांशी जे इंटरॅक्शन येतं ते सुद्धा नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये येतं. आता आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येतं तर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये आपण जे बनवलेले आहेत कारखाने हे सगळे त्याच्यामध्ये माणसाने जे जे काही उत्पन्न केलेलं आहे हे सगळं एन्व्हायरमेंटमध्ये येतं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये. तर इथे बघा man-made all substances are consist in artificial environment. ह्याच्यामध्ये माणसाने कारखाने तयार केलेले आहेत, माणसाने वाहनं बनवलेली आहेत, माणसाने बनवलेले प्रदूषण असेल, जे काही माणसाने बनवलेलं आहे, औषध निर्मिती केंद्र असतील किंवा विद्युत निर्मिती केंद्र असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा स्पेशली जे फॅक्टरीज आपण म्हणतो ह्या फॅक्टरीच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या एन्व्हायरमेंटवरती काय होत असतो, परिणाम होत असतो. तर फॅक्टरीज हा मेन आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं उदाहरण येईल. आता आपण बघितलं की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट म्हणजे ह्या फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल फॅक्टर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती अफेक्ट करत असतात आणि या सगळ्यांना मिळून एन्व्हायरमेंट आपण असं म्हणतो. आता इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंटचा काय संबंध आहे बघा. तर इकोसिस्टीम म्हणजे काय तर बघा ह्या आपल्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये स्पेशली दोन गोष्टींचा परिणाम होत असतो एन्व्हायरमेंटमध्ये. बघा एन्व्हायरमेंटवरती स्पेशली दोन गोष्टींचा बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर. बेसिक फॅक्टर्स कोणते आहेत त्यांचे, तर पहिला बेसिक फॅक्टर म्हणजे त्यामध्ये जी काय सजीव सृष्टी असेल, बायोटिक फॅक्टर्स, आणि जी निर्जीव सृष्टी असेल की ज्याचा एन्व्हायरमेंटवरती परिणाम होत असतो, अबायोटिक फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटमध्ये बघा एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स अँड abiotic factors. The science that deals with the study of interaction between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. आता एन्व्हायरमेंटमध्ये हे जे फॅक्टर्स असतात ह्या फॅक्टर्समध्ये हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे एकमेकांशी जे इंटरॅक्शन असतं यांच्या स्टडीला काय म्हणतात, तर यांच्या स्टडीला म्हणतात इकॉलॉजी. स्टडी of the interaction between biotic and abiotic factors are called काय म्हणतात त्याला, इकॉलॉजी. आर कॉल्ड इकॉलॉजी. तर हे इकॉलॉजी एन्व्हायरमेंटमधले हे जे दोन फॅक्टर आहेत मेन फॅक्टर, तर ह्या मेन फॅक्टरचं एकमेकांशी जे इंटरॅक्शन होत असतं एन्व्हायरमेंटमध्ये, तर ह्या इंटरॅक्शनच्या स्टडीला इकॉलॉजी म्हणतात. ह्या इंटरॅक्शनच्या स्टडीला काय म्हणतात, इकॉलॉजी म्हणतात. आणि इकोसिस्टीम म्हणजे काय, तर इकॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इन द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. आता ह्या इकॉलॉजीमध्ये ह्या इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्या युनिटला काय म्हणतात, इकोसिस्टीम म्हणतात. आता हे इकोसिस्टीम ecosystem means what?
basic functional unit used to study the ecology. Basic functional unit. To study the ecosystem, it's called study the ecology. It's called the ecosystem. बघा आता एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीमचा कसं इंटरॅक्शन आहे. तर एन्व्हायरमेंट मीन्स फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आणि एन्व्हायरमेंट हे जे एन्व्हायरमेंटचे दोन मेन फॅक्टर्स जे बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स, या फॅक्टरच्या इंटरॅक्शनच्या स्टडीला इकॉलॉजी म्हणतात. आणि इकॉलॉजीचं जे बेसिक फंक्शनल युनिट जे आहे, फंक्शनल युनिट जे आहे इकॉलॉजीचं, त्याला इकोसिस्टीम म्हणतात. अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटमध्येच इकोसिस्टीम्स असतात. तर अनेक इकोसिस्टीम्स इथं आपल्या पृथ्वीवरती आहेत. एन्व्हायरमेंटच्या बघा इथे एन्व्हायरमेंटमध्ये किती इकोसिस्टीम्स आहेत. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. आपल्या आजूबाजूला जर आपण निरीक्षण केलं तर अगदी छोट्या छोट्या अगदी पाण्याच्या डबक्यामध्ये सुद्धा आपल्याला इकोसिस्टीम्स दिसतात. आणि आपली पूर्ण पृथ्वी सुद्धा एक मोठी एक इकोसिस्टीम आहे. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट मेनी इकोसिस्टीम. वी हॅड स्टडीड सम इकोसिस्टीम इन 9th स्टँडर्ड. आपण 9वीमध्ये काही इकोसिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम. म्हणजे याचे जर एक्झाम्पल बघितले आपण तर स्मॉल पॉन्ड म्हणजे छोटंसं पाण्याचं डबकं जर आपण शेजारी बघितलं, पावसाळ्यामध्ये आपण बघतो पाऊस पडून गेल्यानंतर एक छोटंसं तिथं आपल्या अंगणामध्ये एक छोटंसं पाण्याचं डबकं साठतं. आणि त्या डबक्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या असतात. त्या छोट्या छोट्या आळ्यांना खायला तिथं मोठे किडे यायला लागतात. त्या मोठ्या किड्यांना खायला मग आपल्या अंगणामध्ये बेडूक यायला लागतो. मग त्या बेडकाला खायला मग तिथं साप यायला लागतो. अशा पद्धतीने छोट्याशा त्या डबक्यामुळे आपल्या अंगणामध्ये बेडुकांची संख्या वाढते. बेडूक दिसायला लागतात, मग साप दिसायला लागतात. मग साप यायला आला तिथं तर मांजरी यायला लागतात. मग आपल्या म्हणजे जर डबकं आल्यामुळे त्या डबक्यामुळे किती गोष्टी आपल्या मग अंगणामध्ये यायला लागल्या. तर ह्या सगळ्याला काय म्हणायचं, इकोसिस्टीम. मग हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत हे एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या इंटरॅक्शनला काय म्हणतात, इकोसिस्टीम म्हणतात. आता ह्या इकॉलॉजी म्हणतात स्टडीला, आणि ह्या संपूर्ण याला इकोसिस्टीम म्हणतात. तसं एक छोटंसं डबकं सुद्धा एक काय इकोसिस्टीम आहे. आपली पृथ्वी हे सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे. असे अनेक इकोसिस्टीम आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. आपल्या अंगणामध्ये जर झाड लावलं तर ते जर झाड मोठं झाल्यानंतर त्या झाडावरती फुलांवरती मग फुलपाखरू यायला लागतात. मग त्या फुलपाखरूंवर काही भुंगे किडे यायला लागतात. त्याचबरोबर त्या झाडावरती एखादा पक्षी मग घरटं बांधतो. मग त्या पक्ष्याचं घरटं त्याच्यामध्ये अंडी असतात. मग त्या अंड्यांना पळवण्यासाठी दुसरे पक्षी किंवा दुसरे भक्षक तिथे यायला लागतात. अशा पद्धतीने एका झाडामुळे अनेक प्राणी पक्षी तिथं आपल्याला दिसायला लागतात. अगदी आपण छोट्याशा आपल्या टेरेसमध्ये जर आपण काही कुंड्या लावल्या, त्या कुंड्यांवरती झाडं लावली तर त्या झाडांना जर फुलं यायला लागली तर वेगवेगळे पक्षी आपल्या टेरेसवरती यायला लागतात. जोपर्यंत एकही पक्षी आपल्या टेरेसमध्ये फिरकत नसतो, आपण नुसत्या कुंड्यांमध्ये फुलांची झाडं लावली की त्या फुलांकडे बघून पक्षी यायला लागतात, फुलपाखरू यायला लागतात. काही कारणाने जर कीड पडली तर त्या झाडांवरती आपल्या आळ्या येतात. त्या आळ्या सगळे ते पानं खाण्यासाठी येतात. मग आपण जर बघितलं तर छोट्याशा एका आपल्या कृतीने कितीतरी वेगवेगळे प्राणी पक्षी तिकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये इंटरॅक्शन चालू होतं. आणि याला सगळ्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. तर आपण जर एक निश्चित असं एक क्षेत्र जर निश्चित केलं
एक भौगोलिक क्षेत्र निश्चित केलं आणि त्या क्षेत्रामध्ये जे बायोटिक आणि अबायोटिक जे सगळे फॅक्टर आहेत आणि त्या संपूर्ण फॅक्टरचं आपण निरीक्षण केलं आणि त्या सगळ्या फॅक्टरचं एकमेकांशी इंटरॅक्शन काय आहे याचं जर आपण निरीक्षण केलं तर ह्या निरीक्षणातून आपल्याला एक छोटीशी काय दिसून येते, इकोसिस्टीम तिथे आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर द brief biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interaction collectively constitute the ecosystem. अशा तुमच्या आजूबाजूला असलेल्या तुम्ही इकोसिस्टीमचं निरीक्षण करा आणि 4 ते 5 इकोसिस्टीम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. म्हणजे तुम्हाला इकोसिस्टीम हा जो फॅक्टर आहे किंवा हा जो घटक आहे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, तर इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीमचं काय रिलेशन आहे हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन पाहूया. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंट जे आहे त्याचं संरक्षण करायचं, संवर्धन कसं करायचं, तो आपला पुढचा टॉपिक आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. तर बघा, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काही नॅचरल आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स असतात. व्हेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर काही एन्व्हायरमेंटला हार्मफुल असे घटक असतात. ते काही नॅचरल असतात, काही आर्टिफिशियल असतात, मॅनमेड असतात. पोल्युटेड फॅक्टर्स असतात, काही पोल्युटेड फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. पोल्युटेड फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट. आणि ते पोल्युटेड फॅक्टर एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असतात, त्यांच्यावरती वाईट परिणाम घडून आणत असतात. आणि त्यामुळे काय होतं की त्या पोल्युटेड फॅक्टरमुळे, त्या पोल्युशनमुळे एन्व्हायरमेंटमधले काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते कमी व्हायला लागतात, त्यांची संख्या कमी व्हायला लागते. त्यांच्यावर डिपेंड असलेले दुसरे जे ऑर्गॅनिझम आहेत ते कमी व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या संपूर्ण एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स असतो तो बॅलन्स बिघडतो. म्हणजे एन्व्हायरमेंट इनबॅलन्स घडायला, एन्व्हायरमेंटमध्ये इनबॅलन्स घडून येतो. म्हणजे बघा, व्हेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट, इट क्रिएट इनबॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर. म्हणजे आपल्या आजूबाजूला नॅचरल काही पोल्युटेड नॅचरल फॅक्टर्स किंवा आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स एन्व्हायरमेंटला जर अपाय पोहोचवत असतील तर त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये इनबॅलन्स क्रिएट होतो. एन्व्हायरमेंटमधल्या व्हेरियस फॅक्टरमध्ये इनबॅलन्स क्रिएट होतो आणि अल्टिमेटली काय होतं तर त्या इम्बॅलन्सचा परिणाम बायोटिक फॅक्टर्सच्या एक्झिस्टन्सवर होतो. म्हणजे बायोटिक फॅक्टर्सचं जे अस्तित्व आहे त्याला धोका निर्माण होतो. तर म्हणून आपण ह्या एन्व्हायरमेंटमध्ये असं इनबॅलन्स होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन केलं पाहिजे. पोल्युटेड फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड द इम्बॅलन्स क्रिएट्स इन द एन्व्हायरमेंट अँड द अल्टिमेटली अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स अँड सो वी कन्झर्व द एन्व्हायरमेंट. आपण एन्व्हायरमेंटला कन्झर्व केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आता आपण पाहूया की कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये. तर मी ते फ्लोचार्ट काढण्याच्या ऐवजी पुस्तकातलंच फ्लोचार्ट आपण पाहूया. फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर नॅचरल फॅक्टर्स अँड मॅनमेड फॅक्टर्स. तर नॅचरल फॅक्टर्समध्ये बघा, अर्थक्विक म्हणजे भूकंप झाला तर संपूर्ण तो जो एन्व्हायरमेंट आहे तो इम्बॅलन्स होतो. फ्लड्स, पूर आला समजा, सुनामी आली, सुनामी म्हणजे एकदम मोठं वादळ आलं,
फॉरेस्ट फायर, जर समजा वणवे पेटले, जंगल पेटले, सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ आलं समजा, स्ट्रोम मोठी वादळं आली, व्होल्कॅनोज म्हणजे ज्वालामुखी, युरिप्शन म्हणजे काही दुष्काळ वगैरे पडला, तर हे सगळे जे फॅक्टर आहेत, भूकंप, ज्वालामुखी, पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ, वणवा, दुष्काळ, अवर्षण, हे सगळे फॅक्टर काय करतात तर खूप मोठा परिणाम इकोसिस्टीमवरती, एन्व्हायरमेंटवरती घडून येतो ह्यांच्यामुळे. अगदी उलथापालथ होते. आता हे नॅचरल फॅक्टर्स हे माणसाने निर्माण केलेले नाहीत. आता माणसाने निर्माण केलेले कोणते फॅक्टर अफेक्ट करतात तर डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जंगलतोड झाली, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढली, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्या अतिशय वाढून त्याचा लोकसंख्येचा विस्फोट झाला, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालं, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण म्हणजे खूप घरं वाढली, प्लॅनिंग न करता लोकसंख्येचं जे राहिवास आहे, अधिवास आहे तो वाढला, पोल्युशन, प्रदूषण, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस जे आहे त्यांचं अतिवापर जर झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम एन्व्हायरमेंटवरती होत असतो. तर नॅचरल फॅक्टर हे आहेत आणि मॅनमेड हे फॅक्टर्स काय करतात तर एन्व्हायरमेंटवरती वाईट परिणाम घडवून आणत असतात. तर आपण जर बघितलं तर ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हॅव बीन अरायझेस ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर ऑन द अर्थ. पृथ्वीवरती असे खूप प्रॉब्लेम एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणीय प्रॉब्लेम खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत की या पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या सगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम म्हणून निर्माण झालेला आहे. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर म्हणजे वातावरणाचं जे प्रदूषण आहे हा एक खूप मोठं घटक आहे की जो एन्व्हायरमेंटवरती सध्या परिणाम करतो आहे. जनरली कॉन्टॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. सर्वसाधारण कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. अननेसेसरी अँड unacceptable change in the surrounding environment due to natural event or human activities called as environmental pollution. तर प्रदूषण म्हणजे काय, वातावरणीय प्रदूषण म्हणजे काय तर अननेसेसरी अनॲक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमॅन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजे की माणसाच्या कृतीमुळे किंवा नैसर्गिक घटनेमुळे जर एन्व्हायरमेंटमध्ये अनावश्यक म्हणजे अननेसेसरी आणि अनॲक्सेप्टेबल, अनावश्यक आणि स्वीकारता येणार नाही असा जर बदल घडत असेल तर त्याला काय म्हणतात तर त्याला पोल्युशन असं म्हणतात. म्हणजे जर पर्यावरणामध्ये असा बदल घडून येत असेल की जो आवश्यक नाही आहे आणि जो स्वीकारण्यासारखा नाही आहे तर ह्या बदलाला पोल्युशन म्हणजे प्रदूषण असं म्हणतात. डायरेक्ट अँड indirect change in physical, chemical and biological properties of air, water, soil which will be harmful to human and other living being is environmental pollution. एन्व्हायरमेंटल पोल्युशनमध्ये काय येतं तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉईल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन. जर समजा हवा, पाणी, माती यांच्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये जर अपायकारक बदल होत असेल माणसासाठी आणि सजीवांसाठी तर त्याला पोल्युशन म्हणतात. व्हेरियस रिझन लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड इनडिस्क्रिमिनंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. बघा, एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी कोणते महत्त्वाचे घटक आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन मग कशामुळे घडून येत आहे तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्या अति प्रचंड प्रमाणात वाढती आहे. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण अतिशय गतिमानतेने वाढतं आहे. इनडिस्क्रिमिनंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेसचा अतिवापर होतो आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड होते आहे. अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजेच अनियोजित नागरीकरण म्हणजेच
नियोजन नाही आहे, घरं बांधली जात आहेत. अगदी नद्यांमध्ये सुद्धा घरं बांधतात. म्हणजे नद्यांमध्ये घरं बांधणं म्हणजे हे एक खूप मोठा धोकाच आहे. आणि म्हणून जेव्हा पूर वगैरे येतो तेव्हा तिथे इम्बॅलन्स येतो. नद्यांमध्ये नाल्यांमध्ये घर बांधल्यामुळे पाण्याचं पण परिणाम होतं, सिमेंटीकरण होतं, त्यामुळे पाऊस कमी पडायला लागलाय. म्हणून हे सगळे जे घटक आहेत हे आर रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी हे सगळे घटक कसे आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. आता आपण मागच्या वर्षी बघितलं की हे जे सगळे घटक आहेत ते त्याच्यामध्ये बघा, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन. तर एअर पोल्युशन म्हणजे हवेमुळे जे पोल्युशन होतं म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर, ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा धूळ, राख, कोळशाचे कण हे सगळे हवेमध्ये निर्माण झालेले आहेत. तर इंडस्ट्रियलायझेशनमध्ये मुळे ही होत असतं. आणि याचा अफेक्ट म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि वॉटर पोल्युशनमध्ये काय कोणत्या गोष्टी येतील तर सांडपाणी म्हणजे सेवेजेस आहेत ते सोडणे, पाण्यामध्ये घाणेरडं पाणी सोडणं, सांडपाणी सोडणं, नदी नाल्यांमध्ये कचरा टाकणं. तर ह्या गोष्टींमुळे आणि त्यामुळे आणखीन बघा इंडस्ट्रियल वेस्ट, औद्योगिकरणाचे जे वेस्टेज आहे ते वॉटरमध्ये सोडणं, ह्या गोष्टीमुळे ते घडत असतं. सॉईल पोल्युशनमध्ये कचरा, प्लास्टिकचा कचरा खूप प्रमाणात वाढतोय किंवा मेडिकलमधून बाहेर पडणारा जे अतिघातक कचरा आहे तो टाकला जातो. याच्यामुळे हे पोल्युशन वाढतंय. तर ह्याचं सगळं आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे आणि आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन घडून आणलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हे पॉईंट्स बघितलेले आहेत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.